त्याशिवाय हे पॉसिबलच नाही. तुमच्या सो कॉल्ड म्हणण्यानुसार कुणीही टाईप न करता लॅपटॉपवर हे असं येऊ शकतं? इज इट टेक्निकली पॉसिबल? अगं तू याचा फोटो काढून ठेवलास? हो, कारण मी शोध घेणारच आहे या सगळ्या. घे, शोध घे. म्हणजे तू माझ्यासोबत नाहीये? हे बघ निलिमा, तुझ्या समाधानासाठी मी सगळ्यांना विचारू शकतो. ठीक आहे, कोणी कबूल केलं तर ओके, नाहीतर माझ्या परीने मी प्रयत्न करेनच. ठीक आहे मग चल. थांब, मी लॅपटॉप वर ठेवून येते. दत्ता, अभि, पूर्वा, अरे कुठे गेले सगळे? काय झालं माधवा? दत्ता, आज जेवणाच्या वेळी मला निलिमाने बोलवलं आणि मी वर गेलो. त्याचा काय? सॉरी, मला कोणावरही आरोप करायचे नाहीये, पण निलिमाला एक शंका आहे. कसली शंका? मी लॅपटॉप ऑन ठेवून खाली आले, पुन्हा वर जाऊन पाहिलं तर लॅपटॉपवर कोणीतरी ह्या घराचा घास मी घेणार, हा सूड आहे असं लाल अक्षरामध्ये टाईप केलेलं होतं. बघितलाच जाऊ बाय काय झाला ता? आम्ही सांगताव तुमका, तुमचा विश्वास बसत नाही कशावर. सरिता, उगाच काहीतरी बोलू नकोस. हे कोणीतरी केलंय. म्हणजे काय म्हणायचे तुमका? हे आमच्यापैकी कुणी केलंय? भाऊजी, माधवनी आधीच सांगितलंय आम्ही कोणावरही आरोप करत नाही आहोत, फक्त विचारतोय. पण कोण करत ह्या? पूर्वा. काकी, मी जेवण तयार झालं एवढं सांगायला वर आले तेव्हाच, नंतर मी नाही गेले वर. जाऊ बाय, तुम्ही माझ्या लेकीवर आरोप करत हास. आई, अगं काकी फक्त विचारतेय, तू शांत हो. झाला एवढा बोलला तरी तुमका काय नाही, पण माका हा पटलेला नाही. सरिता, तुला वाईट वाटत असेल तर मी माफी मागतो. आता माफी मागून काय होणार? हा माधव, मला वाटतं हा विषय इथेच संपवूया, कारण हे कोणी केलं हे शोधून काढणं तर दूरच, पण चौकशी केली तरी सुद्धा भलतेच अर्थ काढतायत. मी करीन काय करायचं असेल ते. मी काढीन शोधून कोणी केलंय हे. कसा शोधणार? ह्या कोणी आपल्यातलं केलेलं नाही, ह्या झालेला हा. प्लीज, आता हा विषय नको. अरे काय चाललं हा या? आता हे भांडणं नको. मी काय सांगतोय ते ऐका. काय झालं आई? अरे माका ही वंशावळ सापडली हा. वंशावळ? वय बघ. बघू रे. घे. अरे ह्यात तर आपली पूर्वजांची नाव आहेत. हे बघ, हे नानांचं नाव नारायण आणि आजीचं देखील आहे लक्ष्मी. त्या पंजोबांचं पण नाव आहे सहदेव. त्यांचे भाऊ महादेव आणि बहीण जानकी. त्यांका सावंतांकडे दिलेला. पण दादा, ही वंशावळ नानांपर्यंतच आहे. अरे मागच्या पानावर लिहिलेला हा, तू घेऊन वाचते. बघ रे. अभिरामा, काय आहे त्यात? सांगतो. नाईक घराण्याची परिस्थिती पूर्वी खूप हालाकीची होती. पैसा अडका फार नव्हता. घरात आलेला पैसा टिकायचा नाही, म्हणून मग आपले चौथे वंशज म्हणजे सखाराम आत्माराम नाईक यांनी अघोरी विद्येला अधीन होऊन
एका जोडप्याचा बळी दिला.